त्यांचा त्या विचारांचा आधार घेऊन अनेक देश चाललेत। सर्व धर्म समभावाची या भूमिकेतून प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना एकत्र ज्यांनी केलं, एकता हा त्याच्या मागचा एक मूळ मंत्र होता। राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार त्यांनी मांडला। अर्थात लोकशाही ज्या लोकशाहीत आपण वावरतो त्याचा जर पाया कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी। आणि असं असताना ज्यांनी कधी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही, कुटुंब म्हणून स्वतःचं फक्त केवळ कुटुंब म्हणून त्यांनी बघितलं नाही, तर ह्या देशातले सर्व लोकांना वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी आपलं कुटुंब म्हणून समजलं। एक प्रकारचं एक असा जो विचार आहे आणि त्या विचाराच्या आधारावरतीच आपल्याला आज आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतोय, आपल्याला जी आझादी आपल्याला मिळाली, गुलामगिरीतनं आपली जी सुटका झाली, केवळ ह्याच विचारांमुळे झाली। आणि असं असताना तत्वाशी कधी तडजोड ज्यांनी केली नाही, ज्या व्यक्ती महापुरुषांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच तडजोड केली नाही। असं असताना अनेकदा त्यांच्याबद्दल असे गलिच्छ विधानं केले जातात। एक 2-3 दिवसापूर्वी आता मीडियामध्ये जे संपूर्ण टी व्हीवरती जे पाहत असताना केवळ मलाच नाही तर अनेक संपूर्ण सगळे शिवभक्तांना एवढं वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं। हा राहुल सोलापूरकर म्हणजे कोण आहे? आणि त्यांनी जे विचार त्यांनी जे तो जो म्हणाला लाच, मला वाटतं असे लोकांना ज्यांनी लाच घेतात त्यांना लाच पलीकडं काय समजत नाही। हे असं बोलताना म्हणजे जिभेला हाड नसतं मला माहीत आहे, पण लावली जीभ टाळाला आणि काय पण बोलायचं, अशा लोकांच्या जिभा हसडल्याच गेल्या पाहिजे। आणि जे महापुरुषांच्या बद्दल असे विधानं करतात, कोणी असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे, दिसल तिचं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे। कारण की ही जी विकृती, ह्या विकृतीत जर वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे। वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात हे अशा विकृत लोकांमुळं। या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांची मी बोलणारच आहे, भेटणार आहे, अमितजींशी पण भेटणार आहे की ह्या असे जे विधानं करतात त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही। आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे।